ही फार पूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचे एक समृद्ध गाव होते. हिरवीगार शेत, भरघोस पीक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे तेजस्वी हास्य या गावाची ओळख होती. येथील लोकांचा असा विश्वास होता की कष्टापेक्षा मोठी संपत्ती नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून या समृद्ध गावावर एक सावट पसरले होते, जे तिथल्या रहिवाशांना सतावत होते. त्यांनी सर्वांची झोप उडवली होती. सूर्य मावळताच गावातील दारे बंद व्हायची, मुले घराबाहेर पडणे टाळायची आणि प्रत्येक कुटुंब देवाला प्रार्थना करायचं की त्या रात्री त्यांच्या घरावर कोणतेही संकट येऊ नये. यामागे 4 कुख्यात चोर होते. ते इतके धूर्त आणि निर्दयी होते की ते लक्ष केलेल्या प्रत्येक घरातून सोने, चांदी, रोकड, धान्य, कपडे आणि अगदी सोनेही चोरत असत. ते घरातलं किराणा सामान सुद्धा सोडायचे नाहीत. जो कोणी त्यांना विरोध करेल त्याला मारायला ते अजिबात मागे पुढे पाहत नसत. पोलीस अनेकदा आले. त्यांनी रात्रभर पहारा दिला आणि तपासही करण्यात आला, पण प्रत्येक वेळी ते 4 चोर निसटून जाण्यात यशस्वी व्हायचे. चोरी केल्यानंतर ते काही दिवस शांत राहायचे आणि मग अचानक एका रात्री परत यायचे. नवीन चोरी झाली की संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरत असे. हळूहळू लोकांना वाटू लागले की या चोरांना पकडणे जवळजवळ अशक्य आहे. पण त्याच गावात एक असा माणूस राहत होता जो भीतीवर नव्हे तर कष्टावर विश्वास ठेवत असे. त्याचे नाव रामेश्वर सिंग होते. रामेश्वर हा गावातील सर्वात मेहनती आणि प्रामाणिक शेतकरी होता. तो रोज सूर्योदयापूर्वी शेतात जात असे आणि अंधार पडेपर्यंत न थकता काम करायचा. त्याची पत्नी सुमित्रा प्रत्येक पावलावर त्याला साथ द्यायची. अनेक वर्ष त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून हळूहळू आपल्या लहानशा शेताचे एका मोठ्या शेतात आणि एका भरभराटीच्या व्यवसायात रूपांतर केले. कालांतराने रामेश्वरने आणखी जमीन खरेदी केली. आता त्याचे शेत गावातील सर्वात मोठ्या शेतांपैकी एक मानले जाते. त्याने शेतीसाठी अनेक मजूर कामावर ठेवले होते. त्याच्या मोठ्या गोठ्यात 10-12 दुभत्या म्हशी होत्या. मजूर सकाळ संध्याकाळ त्यांची काळजी घेत, त्यांचे दूध काढत आणि जवळच शहरात विकत असत. अशा प्रकारे रामेश्वरचे उत्पन्न 2 स्रोतातून येत असे, शेती आणि दुधाचा व्यवसाय. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की एवढी संपत्ती असूनही तो त्यांचा स्वभाव कधीही बदलला नाही. एखाद्या शेतकऱ्याला बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज भासल्यास, एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचे लग्न होत असल्यास किंवा एखाद्या कुटुंबावर मोठे संकट आले असल्यास लोक सर्वात आधी रामेश्वर सिंग यांच्याकडे जात असत. रामेश्वर सिंग यांचे घर नेहमीच आपल्या परीने गरजूंना मदत करत असे. त्यांनी कधीही एका गरीब माणसाला आपली मदत नाकारली नाही. तो कधीही रिकाम्या हाताने परत आला नाही. कदाचित यामुळेच लोक त्याला केवळ एक श्रीमंत शेतकरीच नव्हे तर संपूर्ण गावाचा आधारस्तंभ मानत असत. पण जिथे संपत्ती असते तिथे लोभही पोसला जातो आणि जिथे आदर असतो तिथे दृष्टही लागते. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोक गावाच्या चौकात जमले होते. पण त्या दिवशी शेती किंवा हवामानाशी संबंधित कोणताही विषय नव्हता. कोणतीही चर्चा होत नव्हती. सगळे त्या 4 चोरांविषयी बोलत होते. मग एक दीर्घ श्वास घेऊन गावातील एक वयस्कर माणूस म्हणाला, आता मला काळजी वाटते की ते चोर रामेश्वरच्या घरावर नजर टाकतील, कारण संपूर्ण गावात सर्वात जास्त पैसे त्याच्याकडेच आहेत. ही ऐकून क्षणभर शांतता पसरली. रामेश्वर तिथेच बसून राहिला. तो बाहेरून शांत दिसत होता, पण त्याच्या मनात एक नवी चिंता निर्माण झाली होती. त्याने विचार केला, कष्टाने कमावलेले पैसे मग गमावले तरी ते पुन्हा कमवता येतात, पण जर या बदमाश लोकांनी माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर? त्याच रात्री त्याने आपल्या घराच्या सुरक्षेची कसून तपासणी केली. काही कामगार त्यांना रात्री पहारा देण्यासाठी कामावर ठेवले होते, पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लक्षात आले होते की ते मध्यरात्रीनंतर झोपी जात असत. त्याने त्यांना वारंवार समजावून सांगितले आणि रागावलेही, पण त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. अखेरीस त्यांनी त्या निष्काळजी पहारेकऱ्यांना कामावरून काढून टाकले. आता त्याच्याकडे फक्त 2 जुने आणि विश्वासू कामगार उरले होते, जे वर्षानुवर्षे काम करत होते, ज्यांच्या प्रामाणिकपणावर त्याचा पूर्ण विश्वास होता. दरम्यान कापणीचा हंगाम आला. काही दिवसातच संपूर्ण शेतीची कापणी झाली. धान्य स्वच्छ करून मजबूत पोत्यांमध्ये भरण्यात आले, जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी बाजारात विकता येईल. पण गावात बातमी सहसा लपून राहत नाही. रामेश्वरची ही तयारी त्या 4 चोरांपर्यंत पोहोचली. तिकडे जंगलाच्या टोकावरच्या एका जुन्या पडक्या घरात ते 4 चोर बसले होते. त्यांचा म्होरक्या भैरव होता, एक अत्यंत धूर्त माणूस जो नियोजन केल्याशिवाय कधीही कोणतीही हालचाल करत नसे. दुसरा चोर कालू इतका लोभी होता की त्याला नेहमी फक्त पैसाच दिसायचा. तिसरा नंदू स्वभावाने भित्रा होता. अगदी लहानसा आवाज ऐकूनही त्याचा चेहरा फिका पडायचा. आणि चौथा जग्गा तापट आणि हिंसक होता. त्याचा असा विश्वास होता की जो कोणी आड येईल त्याला ठार मारले पाहिजे. भैरव हळूच म्हणाला,
उद्या रामेश्वर त्याचे संपूर्ण पीक विकायला बाजारात जाईल. तो परत येईल तेव्हा त्याच्याकडे हजारो चांदीची नाणी असतील. जर यावेळी आपली पैस बरोबर ठरली तर आपल्याला आयुष्यभर चोरी करण्याची गरज पडणार नाही. त्यांचे डोळे लोभाने चमकत होते. जग्गा आपल्या तलवारीवरून हात फिरवत होत म्हणाला, जर त्याने प्रतिकार केला तर? भैरवने थंडपणे उत्तर दिले, मग त्याला पुढचा सूर्योदय दिसणार नाही. एकाच वेळी चौघांच्याही चेहऱ्यावर धोकादायक हास्य पसरले. दरम्यान रामेश्वरला याची काहीच कल्पना नव्हती की कोणीतरी त्याच्या हा प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. सकाळी सूर्य उगवताच तो आणि त्याचे 2 विश्वासू मजूर 4 बैलगाड्यांमध्ये धान्य भरून जवळच्या बाजाराकडे निघाले. कित्येक तास प्रवास करून ते बाजारात पोहोचले. तिथे त्यांना धान्याला चांगला भाव मिळाला. एका व्यापाऱ्याने रामेश्वरचे सर्व धान्य विकत घेतले आणि त्या बदल्यात त्याला चांदीच्या नाण्यांनी भरलेली एक जड पिशवी दिली. नाणी देताना व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. त्याने रामेश्वरला हळूच बाजूला बोलावले आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, रामेश्वरजी, तुम्ही बाजारात आल्यापासून 4 अनोळखी माणसे तुमच्यावर सतत नजर ठेवून आहेत. त्यांचे चेहरे कापडाने झाकलेले आहेत. माझ्या अनुभवानुसार त्यांचे हेतू अजिबात चांगले नाहीत. घरी परत जाताना खूप काळजी घ्या. व्यापाऱ्याचे शब्द ऐकून रामेश्वरने न घाबरता बाजाराभोवती एक नजर टाकली. दूरवर वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेली 4 माणसे दिसत होती. रामेश्वरशी आपला काहीही संबंध नाही असे भासवण्याचा ते प्रयत्न करत होते, पण त्यांची नजर सतत त्याच्यावरच पडत होती. आता रामेश्वरला सर्व काही समजले होते, पण घाबरण्याऐवजी त्याने मनात असा विचार केला की कदाचित असे कोणी म्हणेल की सर्वोत्तम लढाई बुद्धिमत्तेने जिंकली जाते. एक मोठा विजय त्याला पूर्ण खात्री होती की जर त्याने अगदी छोटीशी चूक केली तर केवळ त्याच्या कष्टाने कमावलेले पैसे लुटले जातील, किंबहुना त्याच्या कुटुंबाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्याने त्याच क्षणी एक निर्णय घेतला जो त्या 4 भयंकर चोरांचे नशीब कायमचे बदलणार होते. क्षणभरही विचार न करता रामेश्वरने चांदीच्या नाण्याने भरलेली एक मूळ पिशवी आपल्या सर्वात विश्वासू कामगाराच्या हवाली केली आणि हळू आवाजात म्हणाला, तू आत्ताच्या आता मागच्या वाटेने गावातून निघ. मध्ये कुठेही थांबू नकोस. सरळ घरी जा आणि ही पिशवी सुमित्राला दे. जर कोणी मागितले तर त्यांना सांग ही गाडी रिकामी आहे. वर्षानुवर्ष त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्या मजुराने काहीही न विचारता मान झुकवली. त्याने ती रिकामी गाडी घेतली आणि मागच्या रस्त्याने गावाकडे निघून गेला. मग रामेश्वरने फक्त जुने कपडे आणि काही निरुपयोगी वस्तू असलेले एक जुने गाठोडे उचलले. त्याने त्याची अशी घडी घातली जणू काही त्यातच सगळी संपत्ती होती. दूर उभे असलेल्या 4 लोकांना वाटले की ती खरी चांदीची नाणी आहेत. भैरवच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. तो हळूच म्हणाला, शिकार आपल्या जाळ्यात अडकली आहे. ते 4घे अंतर राखून रामेश्वरच्या मागे गेले. आपला पाठलाग होत आहे हे रामेश्वरला माहीत होते, पण एकदा तो जणू काही कशाचीच पर्वा न करता तो आपल्या नेहमीच्या गतीने चालत राहिला. हळूहळू बाजारातील गर्दी ओसरली आणि पुढे एक घनदाट जंगल पसरले. उंच झाडांमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नव्हता. सुक्या पानांवरून पडणाऱ्या पावलांचा टपटप आवाज संपूर्ण जंगलात घुमत होता. कुठून तरी घुबडाचा आवाज आला तेव्हा वाऱ्याने डोलणाऱ्या फांद्यांमधून एक विचित्र सळसळण्याचा आवाज येत असे. ते 4 चोर त्याच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर ठेवून होते. भैरव आपल्या सोबत्यांना शांत राहण्यासाठी वारंवार इशारा करत होता. त्याला माहीत होते की जर त्यांनी अविचारीपणे काही केले तर पराक्रमी रामेश्वर एकटाच त्यांच्यावर मात करू शकेल. म्हणून त्याने तेव्हाच हल्ला करण्याचे ठरवले. तेव्हा रामेश्वर पूर्णपणे एकटा आणि गाफील असावा. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. रामेश्वर सुद्धा प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत होता. अचानक जंगलाच्या मधोमध असलेल्या एका जुन्या स्मशानभूमीवर त्याची नजर पडली. तिथे एक भले मोठे वडाचे झाड उभे होते. त्याची लांब मुळे वाऱ्याच्या झुळकीने डोलत होती. त्या झाडाच्या आजूबाजूला अनेक जुन्या तुटलेल्या कबरी दिसत होत्या. ती ओसड जागा पाहून रामेश्वरला अचानक एक कल्पना सुचली, ज्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड शांत झाली. तो थेट वडाच्या झाडाकडे गेला. त्याने आपला कुर्ता आणि टॉवेल काढून एका फांदीवर टांगले. मग खोडाला टेकून तो असा बसला जणू काही युगांपूर्वीच एखादा आत्मा तिथे विसावला आहे. मी गोष्ट पूर्ण करते. तो आवाज ऐकून रामेश्वरने हळूच डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्याने एकामागून एक त्या 4 चोरांकडे पाहिले आणि मग अगदी शांत आवाजात म्हणाला, तुम्ही लोक मला लुटायला आला आहात? जग्गा हसून म्हणाला, हो, आणि जर तुम्ही जास्तच हुशारी दाखवली तर मी तुम्हाला इथेच गाडून टाकेन. हे ऐकून रामेश्वरच्या ओठांवर हलकेचे स्मित उमटले. तो दबक्या पण गंभीर स्वरात म्हणाला, तू मला पुरणार आहेस का? मूर्खा, काल मला याच स्मशानभूमीत पुरण्यात आले.
कबरीत इतका कोंडमारा होत होता की आज थोडी ताजी हवा घेण्यासाठी मी बाहेर आलो. हे ऐकून नंदूच्या हातातून तलवार जवळजवळ खालीच पडली. थरथर त्या आवाजात तो म्हणाला, सरदार, ही जागा खरंच स्मशानभूमी आहे. अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. वडाच्या झाडाची लटकणारी मुळे जोरजोरात डोलू लागली. फांदीला लटकलेला रामेश्वरचा कुर्ता वाऱ्याच्या जुळेने असा फडफडत होता, जणू काही तिथे एखादी अदृश्य सावलीच उभी आहे. त्याच क्षणी जवळ बसलेला कावळ्यांचा एक थवा मोठ्याने ओढत उडून गेला आणि दुरून कुठून तरी कोल्ह्यांची ओरडणी घुमली. क्षणभरासाठी जणू काही संपूर्ण स्मशानभूमीत जिवंत झाली आहे असे वाटले. नंतू भीतीने खाली कोसळला. पळा, हा माणूस नाही, हे भूत आहे. कालू सुद्धा भीतीने मागे हटला. काही क्षणांपूर्वी तलवार चालवणारा जग्गा आता थरथरत्या बोटाने लढू लागला होता. भैरवने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा चेहरा फिक्का पडला होता. मग रामेश्वर पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर आवाजात म्हणाला, माझी बाकीची सोबती त्यांच्या कबरीतून बाहेर येण्याआधी जर तुम्हाला तुमचा जीव प्रिय असेल तर आताच्या आता इथून पळून जा. ही ऐकून नंदू सर्वात आधी पळाला. कालू त्याच्या मागे धावला. जगा क्षणभर थांबण्याचा प्रयत्न करत होता, पण पुढच्याच क्षणी तोही जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेला. अखेरीस आपण एकटे आहोत हे भैरवच्या लक्षात आले, म्हणून तोही मागे न पाहता धावू लागला. भीतीने त्याची तलवार खाली पडली. काही क्षणातच ते चारही चोर दिसेनासे झाले. रामेश्वरने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने आकाशाकडे पाहिले, देवाचे आभार मानले आणि मनातल्या मनात म्हटले, आज बुद्धीने शक्तीवर विजय मिळवला आहे. पण ही लढाई अजून संपलेली नाही. त्याला हे चांगलेच ठाऊक होते की ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य चोऱ्यांनी लुटालूट करण्यात घालवले आहे ते इतक्या सहज हार मानणार नाहीत. ते आज भीतीने पळून गेले असतील, पण जेव्हा त्यांना सत्य कळेल तेव्हा ते आणखी धोकादायक हेतूने परत येतील. हा विचार मनात ठेवून रामेश्वरने आपला कुर्ता आणि टॉवेल घातला, आपले गाठोडे उचलले आणि गावाकडे घाईघाईने निघाला. येणारी रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि धोकादायक असेल याची त्याला कल्पना नव्हती. तो गावात पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. रामेश्वरने अंगणात प्रवेश करताच सुमित्रा त्याच्याकडे धावत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. रामेश्वरला सुरक्षित पाहून तिने सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात मजूर पुढे आला आणि म्हणाला, मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व चांदीची नाणी सुखरूप घरी पोहोचवली आहेत. रामेश्वरने समाधानाने मान डोलवली आणि मजुराला घरी पाठवले. मग त्याने सुमित्रेला चोरांबद्दल घटनास्थळापासून स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास संपूर्ण प्रसंग तपशीलवार सांगितला. जेव्हा त्याने वर्णन केले की त्याला खरे भूत समजून ते 4 भयंकर चोर कसे जीव वाचवण्यासाठी पळून गेले, तेव्हा सुमित्रा क्षणभर हसली, पण पुढच्याच क्षणी तिचे हसू नाहीसे झाले. ती गंभीर स्वरात म्हणाली, आज देवाने तुझ्या बुद्धीवर कृपा केली आहे, पण मला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. लोकांवर अजिबात विश्वास नाही. ते नक्कीच परत येतील. यावेळी ते केवळ आमच्या चांदीच्या नाण्यांनाच लक्ष करणार नाहीत, तर ते सोडही घेतील. रामेश्वरही तोच विचार करत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मला हीच गोष्ट सतावत आहे. तो म्हणाला, आज मी त्यांना फसवून माझा जीव वाचवला, पण पुढच्या वेळी ते माझ्या बोलण्यावर इतक्या सहज अवलंबून राहणार नाहीत. ते येतीलच. त्यांनी थेट आपल्या घरावर हल्ला केला तर? ते दोघेही काही वेळ गप्प राहिले. अखेरीस रामेश्वर म्हणाला, नाही, यावेळी आपण अशी पूर्वतयारी केली पाहिजे की या गावाकडे पुन्हा पाण्याची त्यांची हिंमत होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका महत्वाच्या कामासाठी जवळच्याच एका गावात गेला. तिथल्या बाजारात बरीच गर्दी होती. गर्दीमध्ये एक वृद्ध गारुडी आपली बासरी वाजवत होता आणि विषारी सापांचा एक खेळ दाखवत होता. 4 मोठे काळे साप आपली फणा पसरवून बासरीच्या सुरावर डोलत होते. रामेश्वर काही वेळ त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. अचानक त्याच्या मनात एक कल्पना चमकून गेली, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. खेळ संपल्यावर तो त्या गारुड्याकडे गेला. तो म्हणाला, बाबा, मला तुमचे हे 4 साप विकत घ्यायचे असतील तर तुम्ही ते विकाल का? गारुड्याला सुरुवातीला धक्काच बसला. तो म्हणाला, काका, लोक गाय म्हशी विकत घेतात, पण विषारी साप कोणी विकत घेत नाही. तू याचं काय कारण करणार? रामेश्वर हसून म्हणाला, यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तीला इजा होणार नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की काही दुष्ट लोकांनी त्यांच्या कर्माची शिक्षा स्वतःच भोगावी. हे स्वतःच्या हाताने घे. गारुड्याला त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसला. बऱ्याच चर्चेनंतर सौदा पक्का झाला. रामेश्वरने 4 मोठी आणि मजबूत मातीची भांडी सुद्धा विकत घेतली. गारुड्याने प्रत्येक विषारी सापाला काळजीपूर्वक एका वेगळ्या भांड्यात ठेवले आणि जाड कापड व मजबूत दोरीने त्यांची तोंडे घट्ट बांधली. काका, काळजी घे,
अत्यंत गरज असल्याशिवाय कोणीही भांडी उघडू नयेत. त्यांच्यात मृत्यू कोंडलेला आहे. रामेश्वर मान झुकून त्याचे आभार मानले. ती 4 भांडी बैलगाडीत भरली आणि घरी आणली. घरी आल्यावर त्याने मजुराच्या मदतीने ती छताच्या एका कोपऱ्यात ठेवली. त्या संध्याकाळी जेव्हा ते जोडपे एकांतात बसले, रामेश्वरने आपली संपूर्ण योजना सुमित्राला तपशीलवार समजावून सांगितली. सुरुवातीला सुमित्रा शांतपणे ऐकत राहिली. मग तिने हळू आवाजात विचारले, जर त्या चौघांनी मिळून ते भांडे उघडले तर? रामेश्वर हसून म्हणाला, मी प्रत्येक माणसाला स्वतःचे भांडे घेण्यास भाग पाडेन. लोभ ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे. हे घडवून आणते आणि मला खात्री आहे की तोच लोभ यावेळी आपल्यासाठी हे नक्कीच यशस्वी होईल. असे ऐकूनही सुमित्राला पूर्णपणे खात्री पडली नव्हती. तिने रामेश्वरला विचारले, मला पैशांची पर्वा नाही. सर्व चांदीची नाणी संपली तरी आम्ही राहू. तुम्ही कठोर परिश्रमाने कमवाल, पण जर तुमच्याकडे काही असेल तर जर तसं झालं तर? असं म्हणताना तिचे डोळे पाण्याने भरले. रामेश्वर हसला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, सुमित्रा, घाबरू नकोस. आजपर्यंत जो कोणी त्याने कोणाला इजा पोचवली नाही, उलट देवच त्याच्या बरोबर होता. आम्ही हार मानत नाही. आमचा हेतू शुद्ध असेल तर न्याय मिळेलच. तो सुद्धा आपल्यासोबत उभा राहील. त्या दोघांनी देवाला प्रार्थना केली. त्याने त्याच्यासमोर दिवा लावला आणि प्रार्थना केली. ते 4 चोर जंगलातील जुन्या अवशेषांमध्ये परत आले आहेत. नंदूची भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. तो म्हणत राहिला, सरदार, मी तुम्हाला सांगतो, तो काही साधा माणूस नव्हता. आजही त्याच्या डोळ्यांकडे बघून माझ्या अंगावर काटा येतो. पण आता भैरवला सगळं काही समजलं होतं. त्याने रागाने जमिनीवर लाथ मारली आणि म्हणाला, आपल्या सगळ्यांना फसवण्यात आलं. तो भूत नव्हता, तो रामेश्वर होता. त्याने आपल्याला घाबरवून आपली चांदीची नाणी वाचवली. कालू दात ओठ खाऊन म्हणाला, याचा अर्थ खरी चांदीची नाणी त्याच्या घरी पोहोचली आहे. जगाने आपली तलवार म्यान बाहेर काढली आणि म्हणाला, मग आपण कशाची वाट पाहत आहोत? आपण आज रात्रीच त्याच्या घरी जाऊ. यावेळी त्याला किंवा त्याच्या खजिन्याला सोडले जाणार नाही. भैरवच्या डोळ्यात एक क्रूर चमक दिसली. तो दबक्या पण ठाम आवाजात म्हणाला, आपण आज रात्री त्याच्या घरात प्रवेश करू. आम्ही चांदीची नाणी घेऊ आणि जर रामेश्वर आमच्या वाटेत आला तर? जेव्हा मी आलो तेव्हा यावेळी त्याची हुशारी नव्हती, तर ते चौघेही मृत्यूची वाट पाहत होते. त्याने बाजूला पाहिले, आपली शस्त्रे उचलली आणि अंधार पाहिला. ज्या लोभाच्या आधारावर त्यांनी रामेश्वरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, तयारी करत असताना तोच लोक काही तासांनी परत येईल. आयुष्याचा अंतिम निर्णय आता लिहिला जाणार होता. हळूहळू रामपूर गावावर रात्र पसरली. सभोवताली भयान शांतता पसरली होती. अधूनमधून कुत्र्यांचे भुंकणे ऐकू यायचे आणि मग पुन्हा सर्वत्र नेहमीसारखी शांतता पसरायची. पण त्या रात्री 2 घरांमध्ये कोणालाही झोप लागली नाही. जंगलाच्या अवशेषांमध्ये एका बाजूला 4 माणसे बसली होती आणि रामेश्वर आणि सुमित्रा पूर्णपणे सावध होते. ते आज रात्री परत येतील असा रामेश्वरला विश्वास होता. मध्यरात्र होताच भैरवाने आपल्या साथीदारांना इशारा केला आणि ते चौघेही हळूच रामेश्वरच्या घराकडे निघाले. काही क्षणातच त्यांनी मागची भिंत ओलांडली आणि ते अंगणात उतरले. ते इतक्या काळजीपूर्वक चालत होते की त्यांच्या पावलांचा आवाजही ऐकू येत नव्हता. दरम्यान रामेश्वर आधीच जागा झाला होता. थोडासा सळसळण्याचा आवाज ऐकताच पाहुणे आले आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्याने सुमित्राला हळूवारपणे उठवले. सुमित्राने लगेच डोळे उघडले आणि जणू ती काही जागीच आहे असे वागू लागली. तुम्ही नुकतंच गाढ झोपेतून उठले असाल. तेव्हा रामेश्वर मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाला, सुमित्रा, मला त्या चोरांची सतत काळजी वाटते. आशा आहे की ते आज रात्री आपल्या घरी येणार नाहीत. तू सगळी चांदीची नाणी आणि दागिने सुरक्षित ठेवले आहेत का? हे ऐकून खिडकीजवळ लपलेले 4 चोर सावध झाले. त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी त्यांनी श्वास रोखून धरला. सुमित्रेला रामेश्वरचा डाव लगेच समजला. तीही तितक्याच मोठ्या आवाजात म्हणाली, काय बडबड करताय तुम्ही? एखादा शहाणा माणूस आपले पैसे तिजोरीत ठेवतो का? चोर आधी तिजोरी फोडतात. मी माझी सगळी चांदीची नाणी, दागिने आणि मौल्यवान वस्तू 4 मोठ्या मातीच्या भांड्यांमध्ये समान वाटून छतावर ठेवले आहेत. त्या जुन्या भांड्यांमध्ये एवढं मोठं भांड असेल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. तो खजिना लपवलेलाच असणार. हे ऐकून कालूचे डोळे चमकले. त्याने भैरवच्या कानात कुजबुजले, सरदार, 4 भांडी आहेत आणि आम्हीही 4 माणसे आहोत.
कोणीतरी प्रत्येक भांडी उचलून गावातून निघून जाईल. मी माझ्या सवडीनुसार जाऊन ते उघडीन. पण भैरव क्षणभर थांबला. तो विचार करत राहिला. त्याला मागच्या वेळीचा तो प्रसंग आठवला. नाही, यावेळी काही होणार नाही. आधी प्रत्येक जण आपापली भांडी उचलेल. गावापासून बऱ्याच अंतरावर पोहोचल्यावरच आपण ती उघडू. तेव्हा लोभी कालू म्हणाला, एखाद्या भांड्यात जास्त चांदीची नाणी असतील तर काय? मी आताच तपासून माझा वाटा निश्चित करतो. जगा त्याच्याशी सहमत झाला. तो म्हणाला, ठीक आहे, नंतर भांडण्यापेक्षा आताच बघून बरे. भैरवाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चौघांवरही लोभाने ताबा मिळवला होता. ते गुपचूप पायऱ्यात चढून गच्चीवर पोहोचले. तिथे 4 मातीची भांडी ठेवली होती. त्या चौघांनीही प्रत्येक एका भांड्याजवळ आपली जागा घेतली. भैरव शेवटच्या वेळी म्हणाला, सावध राहा, नाहीतर मागच्या वेळेस सारखा कोणताही डाव होता कामा नये. पण त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच कालूने आपल्या भांड्याचे झाकण उचलले. त्याच क्षणी इतर तिघांनीही आपली भांडी उघडली. पुढच्या क्षणी त्या 4ही भांड्यांमध्ये एक मोठा फुटकार ऐकू आला. कोणी काही प्रतिक्रिया देण्याआधीच ते 4ही विषारी साप विजेच्या वेगाने बाहेर झेपावले. एका नागाने कालूच्या हातावर हल्ला केला. दुसऱ्याने जगाच्या मानेत आपले दात रोवले. तिसऱ्याने नंदूच्या मनगटाला चावा घेतला आणि चौथ्याने भैरवच्या पायाला वेटोळे घालून त्याला चावा घेतला. अचानक संपूर्ण छप्पर त्यांच्या वेदनादायी किंकाळ्याने दुमदुमले. घाबरलेल्या अवस्थेत त्या चौघांनी ज्या हातातून भांडी खाली पडली आणि मोठा आवाज करत फुटली. साप अंधारात पटकन नाहीसे झाले. काही क्षणातच विषाचा परिणाम होऊ लागला. आधी नंदू अडकून पडला, मग काळूचे डोळे पांढरे झाले. त्यानंतर जगा जमिनीवर तडफडत पडला. अखेरीस भैरवाने मोठ्या मुश्किलीने आपले डोके वर केले आणि सुमित्रासोबत छतावर पोहोचलेला रामेश्वरकडे पाहिले. पहिल्यांदाच भैरवाचे डोळे चमकले. पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो तुटक आवाजात म्हणाला, आम्ही आमच्या लोभामुळे पराभूत झालो. आणि पुढच्या क्षणी त्यांचे डोके एका बाजूला कलंडले. ते 4ही लोक कायमचे शांत झाले होते. काही क्षण गच्चीवर एक भयान शांतता पसरली. सुमित्राने देवाचे आभार मानले, पण मग तिची नजर त्या 4 मृतदेवांवर पडली आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. ती हळू आवाजात म्हणाली, संकट टळलं, पण आता त्याचं काय करायचं? रामेश्वर सुद्धा खोल विचारात पडला. जर त्याने थेट पोलिसांना बोलवले असते तर पहिला प्रश्न हाच निर्माण झाला असता की ते 4 चोर त्याच्या घराच्या छतावर कसे पोहोचले. ते दोघे रात्रभर चिंतेत बसून राहिले. अखेरीस त्यांनी ते 4ही मृतदेह वेगवेगळ्या चादरीमध्ये घट्ट गुंडाळले आणि एका मोठ्या अंधाऱ्या जागी ठेवले. मोठ्या मुश्किलीने त्यांनी ते खाली खोलीत आणले. आता खोलीच्या एका कोपऱ्यात 4 जड गट्टे पडले होते, पण साकांची सर्वात मोठी समस्या असूनही कायम होती. त्यांना गावाबाहेर कोण आणि कसे घेऊन जाणार, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. त्या दोघांनी रात्रभर विचार केला, पण त्यांना काही उपाय सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह सापडतील याची त्यांना काही कल्पना नव्हती. त्यांच्या दारात येणारे एक अनोळखी साधू त्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवरचा उपाय ठरणार होता, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. सकाळ झाली तरी रामेश्वर आणि सुमित्रा त्यात चिंतेने ग्रासले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात 4 गाठोडी पडली होती आणि जर एखाद्या शेजाऱ्याने ती पाहिली तर काय होईल या विचाराने ते सतत चिंतेत होते. जर कोणाला किंचितही संशय आला असता तर ते मोठ्या संकटात सापडले असते. तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला, अलक निरंजन, कोणताही भुकेला भिक्षू रिकाम्या हाताने परत जाऊ नये. मुला ते दोघे बाहेर आले आणि त्यांनी पाहिले कोणचा वयस्कर भिक्षू दारात उभा होता. त्याच्या खांद्यावर एक पिशवी, हातात एक काठी आणि चेहऱ्यावर लांब पांढरी दाढी होती. सुमित्राने त्या ऋषींना पाहताच अचानक तिच्या मनात एक योजना चमकून गेली. तिने रामेश्वरकडे पाहिले. त्यांची नजरानजर झाली आणि एकही शब्द न बोलता रामेश्वरच्या लक्षात आले की सुमित्राच्या मनात काहीतरी विचार आहे. सुमित्रा त्या ऋषींजवळ गेली आणि आदराने म्हणाली, बाबा, तुम्ही आमच्यावर हे छोटेसे उपकार केलेत तर उपकारा, आम्ही तुम्हाला 100 चांदीची नाणी देऊ. हे ऐकून भिक्षूचे डोळे चमकले. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्याकडे एकाच वेळी एवढी मोठी रक्कम कधीच नव्हती. तो उत्सुकतेने म्हणाला, मुली, असे काय काम आहे? सुमित्रा त्याला घरात घेऊन गेली आणि एका बंडलकडे बोट दाखवत म्हणाली, बाबा, आम्हाला घरात येऊन बरेच दिवस झाले आहेत. एक दुष्ट आत्मा त्रास देत होती. ते खूप अवघड होते. एका मांत्रिकाने त्याला मंत्राने बांधून या गठ्ठ्यात कैद केले आहे. आज मध्यरात्रीनंतर जर त्याला नदीच्या खोल पाण्यात फेकले तर त्याची दहशत कायमची संपेल. ऋषी सुरुवातीला घाबरले, पण 100 चांदीच्या नाण्यांच्या लोभाने त्यांच्या मनावर ताबा मिळवला होता. क्षणभर विचार करून ते तयार झाले. ऋषी गंभीर स्वरात म्हणाले, पण एक गोष्ट काय लक्षात ठेवा बाबा, मध्यरात्रीच्या आधी ते नदीत फेकू नका आणि त्यानंतर काही वेळ तिथेच राहू नका. जर ते पुन्हा बाहेर आले तर मोठा अनर्थ होईल.
ऋषीने आत्मविश्वासाने मान डोलावली आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले. मध्यरात्रीनंतर ते रामेश्वरच्या घरी परतले. रामेश्वर आणि सुमित्राने पहिले गाठोडे त्याच्या डोक्यावर ठेवले. त्या ऋषीने ते घेतले आणि नदीच्या दिशेने चालू लागला. तो बराच दूर गेला आणि ते गाठोडे मोठ्या जोराने खोल पाण्यात फेकून दिले. सुमित्राचे शब्द आठवून तो काही वेळ तिथेच उभा राहिला. जेव्हा त्याला पूर्ण खात्री झाली की काहीही होणार नाही, तेव्हा तो आपले बक्षीस घेण्यासाठी परत आला. पण अंगणात पाऊल ठेवताच त्याची नजर दुसऱ्या गट्ट्यावर पडली. तो उतरला. अरे, हा दुसरा गट्टा काय आहे? सुमित्राने घाबरल्याचे नाटक करत म्हटले. अरे देवा, असे दिसते की दृष्ट आत्मा परत आला आहे. बाबा, तुम्ही त्याला कदाचित इतक्या खोल पाण्यात फेकले नसेल. मोठ्या कष्टाने आम्ही त्याला पुन्हा पकडले आणि या दुसऱ्या गट्ट्यात बांधले. ऋषीचा चेहरा पडला. त्यांना धक्का बसला. मनात शंका येऊ लागली. तो म्हणाला, यावेळी मी ते अशा ठिकाणी फेकून देईन जिथून ते परत येणार नाही. त्याने दुसरे गाठोडे घेतले आणि पुन्हा नदीकडे निघाला. यावेळी तो आणखी दूर गेला आणि ते खोल प्रवाहात फेकून दिले. परत येताना तो मागे वळून पाहत होता, पण त्याला काही दिसले नाही. समाधानी होऊन तो परत फिरला. तो येताच त्याची नजर तिसऱ्या गट्ट्यावर पडली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पुटपुटला, हे कसं शक्य आहे? मी तर ते खूप दूर फेकून दिले होते. सुमित्राने दुःखाचे सोंग करत म्हटले, बाबा, हा काही साधासुद्धा जीव नाही असे दिसते. आता एकच उपाय उरला आहे. त्याला नदीच्या सर्वात खोल बोहऱ्यात फेकून द्या. आता त्या भिक्षूच्या मनात लोभापेक्षा अधिक जिद्द भरली होती. त्याने तिसरे गाठोडे घेतले आणि तो परत गेला. यावेळी तो नदीच्या फुलापासून बराच लांब गेला. तो नदीजवळ गेला आणि ते गाठोडे खवळलेल्या पाण्यात फेकून दिले आणि तो तिथे बराच वेळ बसला होता. जेव्हा त्याला पूर्ण आत्मविश्वास आला, जे व्हायचं होतं ते आता झालं, मग काहीही परत येणार नाही. तो पहाटेच्या आधी परत आला. पण घरी पोहोचल्यावर जेव्हा त्याने चौथे गाठोडे पाहिले, तेव्हा तो थक्क झाला. आता त्याला असे वाटू लागले की एखादी रहस्यमय शक्ती खरोखरच त्याचा पाठलाग करत आहे. तो रागाने म्हणाला, नाही, यावेळी ते कसे परत येते हे मी स्वतःच बघेन. चौथे आणि शेवटचे गाठोडे उचलून तो नदीच्या सर्वात खोल भागात गेला आणि आपल्या पूर्ण ताकदीने ते पाण्यात फेकून दिले. तो जवळच्या एका मोठ्या दगडावर बसला. मी ठरवले आहे की आज ते पाहिल्याशिवाय मी परत जाणार नाही. हळूहळू रात्र सरली आणि पूर्वेला प्रकाश दिसू लागला. मग गावातील पुजारी पंडित शिवकुमार दररोजप्रमाणे तो नदीत आंघोळ करून परत येत होता. ऋषींची नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी ताबडतोब तो उठून उभा राहिला. त्याने त्याला दुरून पाहिले. त्यांनी पांढरे कपडे घातले होते. तोच दृष्ट आत्मा पंडित शिवकुमार प्रकट झाला. आपली काठी उगारून तो ओरडला, ए, मी पुन्हा आलोय. यावेळी मी तुला सोडणार नाही. असे म्हणून तो आपल्या पूर्ण ताकदीनिशी पंडित शिवकुमारच्या दिशेने धावला. बिचारा पंडित गोंधळून गेला. त्याने मागे वळून पाहिले तर एक उंच दिप्पाड साधू हातात काठी घेऊन त्याच्या दिशेने धावत येत होता. तो जवळ येत होता. घाबरून तो बेशुद्ध झाला. तो जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळाला आणि पळून जाताना रामेश्वरच्या अंगणात शिरला. तो साधू त्याच्या मागे आला. घाबरलेले पंडित शिवकुमार रामेश्वरच्या मागे लपले आणि थरथरत्या आवाजात ओरडले, मला वाचव बाळा, हा साधू मला ठार मारेल. त्याच वेळी तो साधू हातात एक काठी घेऊन आला आणि तो रागाने म्हणाला, तो आज पळून जाऊ शकणार नाही. तो रात्रभर तिथेच राहील. त्यामुळे मला अनेक वेळा चक्कर आली आहे. रामेश्वर आणि सुमित्राला लगेच सर्व काही समजले. रामेश्वर हसला आणि तो म्हणाला, बाबा, आता काळजी करू नका. तो दृष्ट माणूस, आमचा आत्मा आमच्या ताब्यात आला आहे. तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले आहे. तुम्ही चांगले काम केले आहे. असे म्हणून तो ऋषीला म्हणाला. त्याने त्याच्या हातात 100 चांदीची नाणी ठेवली. ते दृश्य पाहून भिक्षूचा राग शांत झाला. त्याने त्याला आशीर्वाद दिला आणि आनंदाने निघून गेला. पंडित शिवकुमार यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि रामेश्वर यांनी संपूर्ण कहाणी विचारली. रामेश्वर हसून म्हणाले, कधी कधी बुद्धीने केलेले एखादे कार्य ताकदीने लढलेल्या 100 लढायांपेक्षाही श्रेष्ठ ठरते. काही दिवसातच त्या 4ही जणांची ही बातमी परिसरात पसरली. त्यांच्या गायब झाल्यानंतर रामपूर गाव पुन्हा पूर्वीप्रमाणे शांत आणि सुरक्षित झाले. ही कथा आपल्याला शिकवते की बुद्धिमत्ता आणि संयम ही शक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. जो माणूस प्रामाणिक, मेहनती आणि सत्यनिष्ठ असतो तो लपून राहतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.